बांधकाम कामगाराच्या कल्याणकारी योजना राबवण्याच्या दृष्टिकोनातून वर्धा जिल्हा बांधकाम कामगार कार्यालय झालेलं आहे. परंतु या कामगार कार्यालयामध्ये कामगारांनी चक्क तक्रार केलेली आहे. हे सर्व कामगार आहे, हे वर्धा जिल्ह्यातील विविध भागातून आलेले कामगार आहे. परंतु यांच्या काही समस्या आहे, काही अडचणी आहे. आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून भाऊ काय सांगाल, कशा प्रकारची तुम्ही तक्रार दिली आहे, काय नेमक्या समस्या आहे? आज आम्ही इथे सर्व कामगार आमची तक्रार घेऊन आलोय कामगार कार्यालयामध्ये. 3 ते 4 महिन्याच्या अगोदर आम्ही फॉर्म ऑनलाईन केले. त्याच्यानंतर आहे ना सुविधा केंद्र म्हणून तालुका लेव्हलवर एक याची शाखा ओपन केली आहे. तर तो अर्ज केल्यानंतर 4 महिन्यानं तो अर्ज तिथं चेक करून हा समोर वर्धेला ऑफिसमध्ये पाठवते. आता तो अर्ज तिथून ओके झाला आणि यायच्या कार्यालयामध्ये आरूनं रिजेक्ट केला. त्याचं कारण असं दाखवलं का तिथच्या ग्रामसेवकाचा सही शिक्का चुकीचा आहे. आता चुकीचा सही शिक्का तर यानं पहिले शहानिशा करायला पाहिजे होती एखाद्याची आणि त्याच्यानंतर समोरची प्रोसेस करायला. तर पूर्ण तालुक्यातले ह्याच पद्धतीनं अर्ज रिजेक्ट केले. आणि दुसरा विषय असा आहे का कोणत्याही अनुदानाचा अर्ज असला, तर तो अनुदानाचा अर्ज हे तिथून जे तालुका लेव्हलवरचं जे ऑफिस आहे, सुविधा केंद्र इथून ओके होते आणि इथं वर्धेले 2 आरोप बसले हे रिजेक्ट करून टाकले. कशामुळे हे रिजेक्शन होते? रिजेक्शन आम्हाला असं वाटते का कुठेतरी याचा देवाण-घेवाणाचा व्यवहार आमच्याकडून होऊन नाही राहिला. कारण का ह्या जिल्ह्यामध्ये काही बोटावर मोजण्या इतक्याच 2-3 संघटना आहे का त्याचे सर्रास कामं मस्त चालू आहे वर्षभरापासून. त्याला काहीच प्रॉब्लेम नाही. त्यानं ठेकेदाराच्या याच्यावर मारला फॉर्म ओके. ग्रामसेवकाच्या याच्यावर मारला ओके. डुप्लिकेट सहीशिक्का मारला ओके. फक्त आमच्याच कामगारांना आम्ही जर इथून-तिथून ऑनलाईन फॉर्म केला, तर हे रिजेक्ट करते. काय पैशाची मागणी होती असं तुमचं म्हणणं आहे? हो, मी आता एका समजा माझ्यासोबतही बोलणं झालं होतं ₹2,00,000 महिन्याची पाहिजे म्हणून. पण मी त्या गोष्टीला नकार दिला. कारण का आम्ही सामान्य कामगार आहे सगळे आणि आम्ही कामगाराकडून पैसे गोळा करून यायले देऊ नाही शकत. वास्तविक पाहता यायले महिन्याचा पगार आहे येणं अशी अपेक्षा पण ठेवायला कोणी नाही पाहिजे. कोणी कोणी तुमच्यासोबत पैशाची मागणी केली होती? इथल्या आरुनी. काय 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 प्रकार घडला होता? प्रकार असा घडला होता का वारंवार आमचे अर्ज कॅन्सल होत होते. तर आम्ही त्याची भेट घेतली. बुवा आमचे अर्ज का बरं कॅन्सल होतात? तर त्याचं असं म्हणणं पडलं का बाबा बाकीच्या संघटनेच्या माध्यमातून एवढाला व्यवहार आमच्या इकडे होते. तुम्हाला ते करा लागन, तरच तुमचे फॉर्म मंजूर होईल, अन्यथा मंजूर होणार. काय सांगाल, कशा प्रकारचा त्रास कामगारांना होतो इथे? त्रास म्हणजे खूपच आहे. कारण का 1 वर्षापासून स्कॉलरशिप पेंडिंग राहतात. त्याच्यानंतर रिन्यूअल डेट येतात. हे चेक नाही करत आणि रिन्यूअलची डेट आली तर चेक करते तर सांगते का मागील बोनाफाईडमध्ये नोंदणी पूर्वी आहे म्हणते. 2021चं नोंदणी आहे ही वाली आणि बोनाफाईड 2024 मध्ये आहे आणि रिजेक्शन दाखवलं आहे का बोनाफाईड नोंदणी पूर्वी आहे बा. काय असं नेमकं कारण काय सांगण्यात कारण येतंय? म्हणजे हे पैशासाठी करताय का पैसे दिले पाहिजे ना आम्हाला. त्यांच्याकडे जात हे असे बोलत नाही आणि म्हणतात ठेकेदाराचे अर्ज हे आम्ही लेटर दिले आहे, हे दिलं आहे. कामगाराला ग्रामपंचायतमध्ये जायला खूप त्रास आहे. का ठेकेदाराचा सही शिक्का नाही भेटत. इकडून-तिकडून घेते ते टॅक्स भरायला लावते. टॅक्स भरला तर स्टॅम्प पेपर मागते. स्टॅम्प पेपर मागला त्या कामगाराला वेळ नाही कसाबसा वेळ एकूणच काढून केलेले आपल्यासोबत बोलण्यासाठी काही कामगार आहे. काय सांगाल, कशा प्रकारचा असुविधा तुम्हाला या कार्यालयाकडून होते? मी साऊर येथील रहिवासी असून आष्टीला पूर्ण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केले. त्यानंतर माझा मेसेज आला मला, की तुमचं हे अपात्र झाले आहे म्हणून. तर त्यासाठी मी वर्धेला आलो आणि वर्धेला भेट घेतली. तर त्यांनी सांगितलं का ठेकेदार जो आहे, त्यांना 50 लोकांचीच कामगाराचे हे देता येते आणि यांनी खूप सारे दिले आहे. 100, 200, 250 पर्यंत दिले आहे. त्यामुळं तुमचं अपात्र झाले आहे. बस एवढं. एकूण काय सांगाल, इथे पुष्कळ दुरून तुम्हाला यावं लागते. कशा प्रकारची असुविधा होते? काय सांगण्यात काय येते? इथून रवी शंकरराव हिवरे, साऊर. मी आष्टीला कामगार ऑफिसमध्ये गेलो होतो. माझा फॉर्म रिन्यूअल झाला होता. तिथून वर्धेला रिजेक्ट करण्यात आला माझा फॉर्म. काय कशामुळे रिजेक्ट करण्यात आला? काय कारण तुम्हाला वाटतंय? ठेकेदाराची सही हे आहे म्हणते ग्रामसेवक आणि मी ग्रामसेवकले ₹100 स्टॅम्पवर लिहून दिला आहे. मी कामगार आहे. कोणतंही जर असेल तर माझ्यापाशी बुक आहे. लेबरचे हजरी आहे, बुक आहे माझ्याकडे आणि माझं 4 वर्षापासूनचं कार्ड बनलेलं आहे. जुनं पुस्तक जे पहिले होतं, आता ते कार्ड यानं मी 3 वेळेस वर्धेला आलो तरी मला कार्ड दिलं नाही. त्यांनी सांगितलं का मशीन बंद आहे त्याच्यामुळे कार्ड निघत नाही. एकूण कुठल्या लाभापासून तुम्ही त्यामुळे वंचित राहिले? मी स्कॉलरशिपपासून तर वंचित आहेच. पेटी आणि सेफ्टी पेटी मला मिळाली नाही. अच्छा, अजून काय आपल्यासोबत कामगार आहे? काय सांगाल, कशा प्रकारची असुविधा होत आहे? नेमकी मागणी काय असणार आहे?
साहेब, मी सुरुवातीला जेव्हा फॉर्म भरला होता, तेव्हा माझा फॉर्म सक्सेस झाला आणि 1 वर्ष चालला. 1 वर्ष चालल्याच्या नंतर मला ते नूतनीकरण करायचं होतं. त्यामुळे मी व्हेरिफिकेशनसाठी आष्टी येथे जे कार्यालय होतं बांधकामाचं, त्या ठिकाणी गेलो. माझे सर्व डॉक्युमेंट्स ऑनलाईन सगळं केलं होतं. ते डॉक्युमेंट्स मी व्हेरिफिकेशनसाठी तहसील आपल्या त्या कार्यालयामध्ये गेलो बांधकाममध्ये. त्या ठिकाणी दोन्ही टेबलवर माझा जो फॉर्म होता हा सक्सेस दाखवला. त्याच्यानंतर मी निश्चिंत झालो, की माझा आता या ठिकाणी पावती मला मिळणार. परंतु त्यानंतर मला काही दिवसांनी एक एस-एम-एस आला, जो वर्धेवरून या ठिकाणी आला, की तुमचा जो फॉर्म आहे हा अपात्र झाला आहे. मला एकदम धक्काच बसला, की माझा फॉर्म अपात्र कसा झाला? कारण मी व्हेरिफिकेशन केलेला होता. म्हणून त्यानंतर यांनी सांगितलं, त्या ठिकाणी मेसेजमध्ये लिहिलं होतं, तुमची जी ऑथराइज साइन आहे, ही हे डाउटफुल आहे. परंतु डाउटफुल आहे. जर जर ग्रामसेवकनं मला साइन दिली, त्यानंतर मी त्यांना स्टॅम्प दिला, त्यांनी मला साइन दिली आणि साइन दिल्याच्या नंतर मी त्यांना पुन्हा सांगितलं, की तुमची जी साइन आहे डाउटफुल सांगतात म्हणून. त्यांनी मला एक सांगितलं, का जर माझी साइन डाउटफुल असेल, तर त्या ठिकाणी जाऊन मला व्हिडिओ कॉल करा आणि मी डायरेक्ट त्या ठिकाणी बोलतो आणि सांगतो, की माझी साइन ही डाउटफुल नाहीये. मग एवढं मोठं असूनही जर इथून रिजेक्ट होत असेल, तर मग आम्हाला किती मोठा त्रास आहे हा सहन करावा लागेल. काय 100 किलोमीटर. कशामुळे हा त्रास सहन करावा लागला असं तुम्हाला वाटतंय? मला हा त्रास सहन करावा लागला फक्त यांच्या चुकीमुळे. जे वर्धा जिल्हा जे कामगार हे कार्यालय आहे, यांच्या चुकीमुळेच मला हा त्रास सहन करावा लागला. 100 किलोमीटरनं अपडाऊन करणं चालू आहे माझं या ठिकाणी. एकूणच बांधकाम कामगार हे वर्धा जिल्ह्याच्या दूर भागातून येत असून मोठ्या प्रमाणात त्यांना असुविधा होत आहे. पंकज गादगे, पुढारी न्यूज, वर्धा.